नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। जे रणधुमाळी झाली वैजापूर तालुक्यातील, तर आपण एक आढावा घेणार आहोत। शिरगावचे भूमिपुत्र आपल्या सोबत मिन्नाथ जाधव तर यांनी आज शिरगावामध्ये का विकासा संदर्भात असेल का काही शेतकऱ्यांचे विविध प्रश्नाच्या संदर्भात असेल तर आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की कोणी शिरगावचा विकास केला आणि काय केला। तर या संदर्भात मिन्नाथ भाऊ आपल्या सोबत लाईनवर जोडलेले आहेत। तालुक्याचा विकास आणि शिरगावचा विकास आतापर्यंत कोणी केला आणि काय केला। विकास या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर आजपर्यंत माझ्या आठवले जेवढे आमदार झाले, आदरणीय वाणी साहेब 15 वर्ष आमदार होते। त्यांच्या काळातही सत्तेच्या विरोधात विरोधी बाकावर सत्तेत असताना सुद्धा वाणी साहेबाच्या हातून विकास झाला। आणि त्यांच्यानंतर जर विकास पाहायला मिळाला असेल तर विकास हा मुद्द्यावरती निवडणुका निश्चित लढवल्या जातात, हे मला मान्य आहे। परंतु मध्येच आलेल्या आरक्षण या मुद्द्यामुळं काही तरुण आमच्यासारखे हे थांबून गेले होते। परंतु आता जरांगे पाटलांनी आदेश दिला की आपल्याला निवडणुका लढायच्या नाही आहेत आणि आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काही आपण जे तुम्हाला विरोधात आहे किंवा जे आपल्या सपोर्टमध्ये राहतील अशांना तुम्ही आपली भूमिका स्पष्ट करा। आणि जरांगे पाटलांनी निश्चित आता कोणत्याही प्रकारचे आदेश दिलेला नसल्यामुळं आम्ही विकास या मुद्द्याला प्राधान्य दिलं। आणि विकासाला प्राधान्य द्यायचं ठरल्यानंतर 5 वर्षात विकास हा एकदम होत नाही, पण जसे आमदार झाले प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर, तसे हळूहळू कासवाच्या गतीनं त्यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास मी म्हणणार नाही, परंतु काही तुलनेत चांगला विकास केला। त्यामध्ये आमच्या शिरूरला 10 ते 12 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आतापर्यंत उपलब्ध करून दिला। माझं छोटंसं गाव असणारा मी सफेवादवाडी येथील माजी उपसरपंच आहे। माझ्या छोट्याशा गावात आतापर्यंत त्यांनी 1 कोटी रुपयाचा निधी दिला। अशा निधी देणाऱ्या माणसाला आपण विकासाच्या दृष्टीनं ज्यावेळेस जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या दृष्टीनं निश्चितच मनोजदादाचा आदेश आल्यानंतर आम्ही विकासाला त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या विकास या मुद्द्याला आम्ही चालना देऊन निश्चितच सरांचं आम्हाला कौतुक आहे की सर एक कासवाच्या गतीनं विकास केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना आता कितीही सशे आडवे आले 2 महिने 3 महिन्यावर त्यांच्या विरोधात गेले किंवा बोलले तर ह्या जनता त्यांच्या भूलथापाला बळी पडणार नाही असं मला तरी वाटतं। त्याच्यामुळे विकास झाला नाही असं जरी म्हटलं जात असेल तरी विकास झाला का नाही झाला हे जनतेने अवतीभोवती पाहिलेलं आहे। आणि अवतीभोवती पाहत असताना विकास नाही तर मग आज तुकाराम महाराज मंदिराचा सभामंडप असेल, सफेवाडीसारख्या खेडेगावाला 1 कोटी रुपयाचा डांबरी रोड प्राध्यापक रमेश बोरणारे सर यांच्या माध्यमातून आला। जिकडे मी दळणवळण करतो ज्या वस्तीला गणपती मंदिर असेल तिकडेही आमदार बोरणारे सर यांच्या माध्यमातून 20 लाख रुपयाचा डांबरी रोड झाला विघ्नहर्ता गणेश मंदिर परिसरामध्ये। असे छोटे मोठे कामं झालेले आहेत त्यांच्या काळामध्ये आणि छोटे मोठे म्हणण्यापेक्षा भरपूर प्रमाणात कामं झाले। त्याच्यामुळे विकासाला निश्चितच लोक विकास डोळ्यासमोर ठेवून मदत करतील असं मला वाटतं। हो, असं मी अशी नागरिकांकडून चर्चा ऐकलेली आहे का खरंच कार्यकर्ते तुमचे मोठे झाले का? कोणाचे? आमदार साहेबांचे। आमदार साहेबांचे आता हे बघा, आमदार साहेबांचे कार्यकर्ते जर म्हणाल तर आम्ही या भागातले होतो ज्यावेळेस आमदार साहेब निवडणूक लढले पहिली 2019ला, त्यावेळेस आम्ही तर आमदार साहेबांना ओळखत पण नव्हतो आणि ते युतीच्या तिकिटावर निवडून आले। त्याच्यानंतर ते उद्धव ठाकरे साहेबांच्या समवेत त्यांनी राष्ट्रवादी सोबत समजा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बसून ते त्या सत्तेत गेले। असं इत्यादी अनेक काही प्रकार घडले जरी असेल, परंतु आमदार साहेबांना कार्यकर्ते मोजके मोठे केले हे जो दावा आहे तसं नाही। पण जे आमदार साहेबांना कामाचा पाठपुरावा करण्यासाठी जे तरुण त्यांच्याकडे गेले त्यांना निश्चित आमदार साहेबांनी कामं केले आणि ज्यांना कामं केले त्याला 2 पैसे त्या कामाच्या माध्यमातून मिळाले असेल। पण काम करणारा आणि न करणारा, काम न करता एखादा जर त्या कामाची अपेक्षा धरत असेल, तुम्ही तिथपर्यंत गेल्यानंतर आमदार साहेबांनी काही कोणाला नाराज केलं नाही। जो बी कोणी गेला असेल खेड्यागावातून साधारण माणूस जाऊ द्या तरी सुद्धा आमदार साहेबांनी त्याला काम दिलेलं आहे। आता एखादा जर तिथं एकदाच गेला आणि त्याला जर काम नसेल मिळालं तर एकदा गेलं काम मिळत नाही। त्याच्यासाठी पाठपुरावा त्या तरुणाच्या अंगीही ते कौशल्य पाहिजे, त्याने पाठपुरावा केला पाहिजे, तेव्हाच आमदार साहेबांनी त्या गावाला निधी दिला। आम्हाला जे 2 रोड आणायचे होते त्यावेळेस आमदार साहेबांना मी 1 नाही 2 नाही तर 10-10 20-20 वेळेस पाठपुरावा केला। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आणून दिलं की आम्हाला ह्या रस्त्याला अशी गरज आहे। त्यावेळेस आमदार साहेबांना आम्हाला ते कामं दिले आणि त्यांच्या माध्यमातून आमचे 1-2 कामं झाले गावामध्ये चांगले। नाही, आज वैजापूर तालुक्यामध्ये जे
उद्धव ठाकरे साहेब आले तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? उद्धव ठाकरे साहेब आले तर आता त्यांचा जे दिनेश भाऊ उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी त्यांना येणं आहे. पहिले शिंदे साहेब आले, आता दिनेश भाऊच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे साहेब येणार आहे. त्यांना त्यांच्या उमेदवारासाठी त्यांनाही काहीतरी बोलणं केलं, त्यांना येणं आहे आणि त्यांचा प्रचार बी करणं आहे दिनेश भाऊबद्दलचा जेव्हा असेल तो. परंतु जनता ही आज कोण आलं कसं आलं त्याच्यापेक्षा ज्यांनी विकास काय केला हे जनतेच्या डोळ्यासमोर आहे आणि जनता डोळ्यासमोर विकास दिसत असल्यावर त्यांना जे योग्य वाटेल त्या पद्धतीने मतदान करणारच आहे. लोकांची प्रतिक्रिया अशी आहे का बाबा एवढा निधी आमदार साहेबांनी कुठून आणला आणि कसा आणला मग असं लोकांमध्ये चर्चा चालू. आपलं काय मत आहे? हा उघड आहे, आमदार साहेबांनी एवढा निधी कुठून आणला आणि कसा आणला. एवढा निधी आणणं शक्य नव्हतं, परंतु त्यांनी जे मधल्या काळामध्ये शिंदे साहेबाला साथ दिली, एकनाथ शिंदे साहेब, आणि त्यांना साथ दिल्यामुळं त्या शिंदे साहेबांचे समर्थक असल्यामुळे त्यांना हा निधी मिळाला असं मला वाटतं. आणि एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक असल्यामुळे त्यांना निधी मिळाला आणि शिंदे साहेबांनी त्यांना साथ दिल्यामुळे त्यांना भरघोस निधी दिला आणि म्हणूनच वैजापूर तालुक्याला विकास हा पाहायला मिळाला काही वेळा. नाही पुढच्या भविष्यासाठी बा आता वैजापूर तालुक्याला कोण आमदार व्हावं अशी वाटतं बा तुम्हाला? असं आज तर गोरनारे सरांच्या माध्यमातून विकास झालेला असल्यामुळं निश्चित गोरनारे सरच आमदार होतील असं मला वाटतं. मी केबी न्यूज साठी संदीप गायके, शिवर.